केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर 20 आणि 21 जूनला अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा। पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा लावणार हजेरी। तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत आज महत्त्वाची बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण। पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडणार। कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, गावे आणि वाड्या जोडणारे लहान पूल काढण्याचा निर्णय। पुणे विमानतळावर कॅब चालकांना वेळ मर्यादा देण्याचा प्रस्ताव। नवीन टर्मिनलवर होणाऱ्या कोंडीमुळे विमानतळ प्रशासनाचा प्रस्ताव। नागपूरमध्ये रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या 3 कंत्राटदारांना 1 कोटी रुपयांचा दंड। कंत्राटदारांना 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना। अमरावती जिल्ह्यामधील पाणी प्रकल्प अजूनही तहानलेलेच। अप्पर वर्धा धरणामध्ये 43.50% इतकाच जलसाठा। 48 लघु प्रकल्पापैकी 27 तलाव अजूनही कोरडेच। कोल्हापूर शहर आणि ग्रामीणमध्ये पावसाची उघडीप। 24 तासात पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये 12 फुटांनी वाढ। राजाराम बंधाऱ्यासह 18 बंधारे पाण्याखाली। हैदराबादला जाणारी सकाळची विमानसेवा बंद। संभाजीनगरहून 70% प्रवाशांचा प्रवास। बंदीच्या निर्णयामुळे प्रवासी नाराज। कराड चिपळूण राज्य महामार्ग 15 तासांपासून बंद। मुसळधार पावसाने रस्त्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्ग केला वाहून। समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूटमार। छत्रपती संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।